एके दिवशी परमपूज्य महाराज राजारामाला घेऊन अरण्यात एका पर्वताजवळ गेले. स्वामींनी त्या पर्वताला स्पर्श केला. स्वामींचा करस्पर्श होताच पर्वताचा माथा हलू लागला. पर्वत दोन्ही बाजूस सरकला व मधोमध एक मोठी गुफा उघडली. स्वामी राजारामाला घेऊन गुहेत गेले. गुहेत एक ऋषी ध्यानस्थ बसले होते. त्यांच्या पापण्या लांब हातभर व सर्व अंगावर रोम पसरलेले होते. त्यांच्या जटांमधून शिवगंगा वाहत होती. त्यांना दोघांनीही नमस्कार केला. नंतर महाराज राजारामाबरोबर गुहेबाहेर आले. महाराजांनी पुन्हा पर्वताला स्पर्श केला. गुहा पूर्ववत बंद झाली. महाराज राजारामाला म्हणाले, हे ऋषी कृतयुगापासून या ठिकाणी ध्यानस्थ बसले आहेत. अनेक ऋषी पर्वतांमध्ये ठिकठिकाणी गुप्त अवस्थेत बसलेले आहेत. तेथे बसून ते सर्व जग चालवतात व जेव्हा जेव्हा आवश्यकता वाटते तेव्हा तेव्हा ते अवतार घेतात. असेच एकदा महाराज समाधी अवस्थेत असताना एका भल्या मोठ्या अजगराने त्यांच्या संपूर्ण शरीराला विळखा घातला. तो प्रसंग पाहून राजाराम अतिशय घाबरले. त्यांना वाटले तो भयंकर अजगर महाराजांना खाणार. स्वामींना वाचवण्यासाठी आपण पुढे जावे तर तो अजगर आपणासही खाईल अशी त्याला भीती वाटली. राजाराम मोठमोठ्याने रडू लागला व ओरडू लागला, परंतु तेथे काहीही इलाज चालेना. थोड्या वेळाने त्या अजगराने हळूहळू महाराजांना विळख्यातून मुक्त केले व तो निघून गेला. महाराज समाधी अवस्थेतून जागृत झाल्यावरती राजारामाने घडलेला सर्व प्रकार त्यांना कथन केला व हा काय प्रकार आहे अशी विचारणा केली. त्यावर स्वामी उत्तरले, हे असंच चालायचं. प्रभू आपण निराकार, परी झालात साकार, घेऊन या रूप नर उद्धारया जड जीवा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा स्वामी गगनगिरी दिगंबरा.